सादरकर्त्या मंगला माळवे. फोन इन कार्यक्रम. हॅलो रसिक. हॅलो. हॅलो. नमस्कार मॅडम. नमस्कार. कोण बोलताय आपण? हॅलो. हां बोला. कोण बोलतंय? मी मुक्काम पोस्ट कराड, जिल्हा सातारा इथून तुकाराम जाधव बोलतोय. तुकारामजी, तुमच्या फोनला किती दिवस झाले? हा, फोनला किती दिवस झाले म्हटलं तुमच्या? 4 महिने झाले असतील, मी फोनच केला नाही. एक मिनिट मला चेक करू द्या. हा नमस्कार. हां नमस्कार. बोला बोला. तुमच्या फोनला 2 महिन्याच्या वर झालेले आहे. हो हो हो. हां, मी नियम लिहून पाळायला ठेवली पाहिजे ना तारीख. श्रोत्यांनी. हो, तारीख लिहून ठेवली तुम्ही. आमच्या रजिस्टरला नोंदच असते. हो, आम्ही पण लिहून ठेवतो ना, आणि राईट. इथे लोकांना संधी मिळायला पाहिजे. बरोबर आहे. काय सुरू आहे आता सध्या? माझा वर्षभर वेल्डिंगची कामं करतो. नाही, ते तर माहिती आहे आम्हाला. बनवतो. कराडला काय सुरू आहे सध्या? काय आता थंडी दिवस आहे, आता कृष्णेच्या काठावर नाही का? आमचं वर्ष हळूहळू चालूच आहे, जरा काम कमी आहे. तुकारामजी, हा, तुमच्याकडे नद्या आहे तर मग तुमच्याकडे ओलीत पण फार असेल नाही का इरिगेशन? 2 नद्या आहेत, एक कृष्णा एक कोयना आहे. हो ना. मग आता तुम्ही पिकं कोणते घेता? पिका आता सोयाबीन घेतलं होतं, सोयाबीन काढलेली, आता ऊसाची लागवड करायची आहे. हा, हो. ऊस का? हो हो. बरं बरं बरं. ऊसाचे कारखाने पण आहेत का मग तिकडे भरपूर? कारखाने आमच्या कराड तालुक्यात 5 कारखाने आहेत. 5? हो. बरं बरं. म्हणूनच तुम्ही एवढे गोड बोलताय नाही का? ऊस गोड आहे, साखर गोड, हां, ऊस गोड बोलणं पण आहे. गोड. बरं, आज कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला? चित्रपट आहे जिनिकरा, बरं. गीताजी बोलायचं, आने से उसके आए बाहर, जाने से उसके जाए बाहर. बरोबर. जितेंद्र यांच्यावर चित्रित होतं नाही का ते गाणं? हो हो, फार जुना चित्रपट आहे, चांगला आहे चित्रपट. हो. तुमच्यासोबत कोणाला ऐकायचंय अजून? सर्वप्रथम तुम्ही ऐका आमच्या सोबत. हो. आमचे मित्र आहेत विठ्ठल पवारजी, सतीश गाडगेजी, PSR राजू शिंदेजी, हम्म. गौतम कोकाडेजी, विकास शेळकेजी, किरण शिंदेजी, श्रीकांत भंडारेजी, हो. विजय पाटील चारोकरजी, धनंजय शिल्लेजी, रमेश जाधवजी आणि उदय काळेजी, या सर्वांचं बद्दल लावा तेवढं का. बरं. तुम्ही सर्वांची नावं घेतली, हो. पण आपल्या अर्धांगिनीचं नाव नाही घेतलं. संध्याकाळी स्वयंपाक घरी व्हावा अशी इच्छा आहे ना तुमची? हो, आहे की. हा, मग सांगा की त्यांचं नाव. सपनील जाधव, अंशुनबाई पाली जाधव आणि आमच्या वहिनी प्रमिला जाधव. ओके. तर तुमच्यासाठी आणि जाधव परिवारासाठी आता आम्ही ऐकवित आहोत तुम्ही सांगितलेलं हे गीत. हॅलो रसिक. हॅलो रसिक. बोला. ताई नमस्कार. नमस्कार. कोण बोलताय? करंजी रोड, जिल्हा यवतमाळ. मी रामहरी लोखंडे बोलतोय. हा 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 हा. बोला बोला लोखंडेजी बोला. बऱ्याच दिवसानंतर फोन केला ताई. आता बऱ्याच दिवसानंतर म्हणजे किती दिवसानंतर? तरी मी जून मध्ये केला होता. आठवतं तुम्हाला? नक्की नक्की. बरं बरं. आता काय सुरू आहे मग तिथे करंजीला? करंजीला तरी पार्ट टाइम मध्ये टेलरिंगचं काम करताय. हो हो बरोबर आहे. कारण आता जास्त वयानुसार जास्त काम काही होत नाही. होत नाही. हा. माझं 71 वर्षाचं वयाचं आहे. 71? 71. तुमच्या आवाजावरून वाटत नाहीये. बरं बरं. कसं आहे मला हा. कोणतेच व्यसन वगैरे कोणतेच नाही. वा 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 वा. चांगली गोष्ट आहे नाही का? दारू, खर्रा, बिडी, सिगरेट कोणतंच नाहीये. मग ही गोष्ट तर आपण सगळ्यांना सांगायला पाहिजे की व्यसन जर तुम्ही केलं नाही तर तुमची तब्येत चांगली राहू शकते नाही का? सांगतो ना ताई, सांगतो. आणखी काय तुमचं मग रुटीन कसं असतं, दिनचर्या? माझं सकाळी मी 6 ला उठतो. हो. आणि सकाळी मॉर्निंग वॉकला जातो. बरं. थोडा व्यायाम वगैरे करतो तिकडे जाऊन. हा. आणि मग घरी आल्यानंतर ब्रश वगैरे मग बाकीचं आपलं जे आहे ते करायचं. आणि मग 9-10 वाजता मग 1-2 कपडे बनवून टाकायचे. आणि किती किलोमीटर फिरायला जाता? मी जवळजवळ अपडाऊन 5 किलोमीटर होत जाईल. ओ हो हो. अच्छा. बरं. म्हणजे हे माझ्या घराजवळ हे तुमच्या म्हणजे आरोग्याचं रहस्य आहे नाही का? होत आहे. म्हणजे ते आता तुमच्याशी बोलताना मला ते गाणं आठवत आहे, बडे मियां दीवाने ऐसे ना बनो.
जॉय मुखर्जी चित्रपटात हो. येस येस, शागिर्द. जॉय मुखर्जी. हम्म. शागिर चित्रपटाचं आहे. हो, शागिर चित्रपटाचं गाणं आहे ते. हा, तर आज कोणतं गाणं ऐकायचंय तुम्हाला? मग ते जॉय मुखर्जी ते पण शागिरचं गाणं बडी मे दीवाना. बरं बरं. ते पण छान गाणं आहे. तुमच्यासोबत कोणाला ऐकायचंय? आता माझी पत्नी मंजुताई लोखंडे, मुलगा सूरज लोखंडे, हो. हर्ष बाबू, सुरमित, आराध्या, तसेच आमच्या करंजीतील मित्र आहे जयचंद्र कांबळे हो. आणि सुनीता कांबळे. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या मित्रांसाठी ऐकवीत आहो हे एव्हरग्रीन जॉय मुखर्जी यांच्यावर चित्रित गीत. ऐका तर. धन्यवाद ताई. फोन इन कार्यक्रम. हॅलो रसिक. हॅलो. हा, बोला. हा, मी चांदूर बाजार जिल्हा अमरावतीवरून संजय कुमार गेडाम बोलतोय ताई. संजय कुमार गेडाम. हा, नमस्कार ताई. मंगला माळवे आहात ना? हो, मंगला माळवे बोलते. हा, काय सुरू आहे सध्या गेडामजी? काय चांगला आहे ताई. इकडे सर्व चांगले. आता महागाई जास्ती वाढलेली आहे, थंडी वाढलेली आहे. थंडी वाढली. हो, हा, मग आता थंडी वाढली तर आपण तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे नाही का? काही तब्येतीची काळजी घेतो, पण तरी कुठून नाही कुठून ते व्हायरस तर येणारच ना आपोआप. व्हायरस, बरोबर आहे, व्हायरस येतात, फक्त ते डोक्यात नाही घुसले पाहिजे नाही का? हो, काही फ्रूट वगैरे खाणे आणि गरम कपडे वापरणे हे चालू आहे आता सध्या. राईट. हा, बरं बरं. संजयजी, हॅलो. हो, बोला. चांदूर बोला. चांदूर बाजारला राहता तुम्ही? हो, अमरावती जिल्हा आहे. तिथे आंबला विश्वेश्वर आहे नाही का? नाही, ते भक्तिधाम आहे, भक्तिधाम. अच्छा. भक्तिधाम श्री संत गुलाबराव महाराज हो. यांचं ते म्हणजे जन्मस्थान आहे आमचं 5 किलोमीटरवर माधान. माधान. हा, बरोबर आहे, बरोबर आहे. चांदूरबाजार तालुक्यामध्ये गुलाबराव माधान आहे. आमचं महाराज जवळ आहे, 5 किलोमीटर अंतर आहे. कृष्ण कन्या म्हणायचे स्वतःला नाही का? हो, तिथं म्हणजे आपले ज्ञानेश कन्या. तर हा. तिथं लहान मुलं धावत सुद्धा जातात यात्रा भरली म्हणजे. अरे वा. हो का? हो, म्हणजे जवळ आता मुलं काय खेळत असतात आणि खेळता खेळतात ते हो. कसे जातात. काही कोणाला 10-5 रुपये मिळाले का ते काही खेळ आणायला जातात. अच्छा. आणि तुम्ही कोणत्या महिन्यात असते ती यात्रा? हे आता डिसेंबरच्या जवळपास येणार आहे ना. गेडामजी, यात्रा हा जो विषय आहे हा आपल्या भारतीयांच्या मनातला फार प्रिय असा मर्मबंधातला विषय आहे नाही का? आणि हो. खेडे विभागामध्ये तर ते एक मनोरंजनाचं साधन आहे. हो, आणि जवळच आमच्या आणखीन 7 किलोमीटरवर एक रिद्धपूर नावाचं गाव आहे. चक्रधर स्वामींचं. भगवान श्री चक्रधर स्वामी बरोबर. जे गुरु होते मानव पंथाचे, हो. आपले गोविंद प्रभू. गोविंद प्रभू. हो, बरोबर आहे. हा, ते गोविंद प्रभूचं ते जन्मस्थान आहे. ते जवळच आपलं मला वाटतं दाबिरेला त्यांचं जन्मस्थान होतं. पण त्यांचे रिद्धपूरला आहे मामा नाही का? होते. त्यांचे आई वडील लहानपणीच गेले, तर त्यांच्या मामांनी त्यांना बरोबर. मामाच्या घरी म्हणजे रिद्धपूरला आणलं आणि तिथंच त्यांचं लहानाचे मोठे झाले ते. आणि त्याच्यानंतर मग त्याचं शिक्षण वगैरे तिकडे हो. झालं जवळपास. आणि ते आपले चक्रधर स्वामी जे आहेत मानव पंथाचे संस्थापक, हो. त्यांचे गुरु आहेत ते. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि इथं एक संस्थान सुद्धा आहे जवळच एमपीचा जो इलाका लागतोय तिथून आपलं चालबर्डी नावाचं गाव आहे. त्या चालबर्डीला सस्यरक्षण आहे. महादेवाचं मंदिर आहे. बरोबर आहे. हा, महादेवाचं मंदिर आहे आणि सस्यरक्षण सुद्धा आहे. जसं सशाचं आपल्या शिकाऱ्यापासून रक्षण केलं होतं त्याच्या जीवाचं. बरोबर आहे. चक्रधर स्वामी त्या ठिकाणी आले होते. अच्छा, आता खूप छान माहिती सांगितली संजयजी. आज तुम्हाला गाणं कोणतं ऐकायचंय? परतवाडा नावाचं गाव आहे. तर परतवाड्याला सुद्धा चक्रधर स्वामी आले होते. तिथं त्या विहिरीत आंघोळ केली होती. तर अजूनही तिथं बरोबर. लोकांची अशी मान्यता आहे की या विहिरीत जर कोणी लहान मुलाची आंघोळ घातली त्याला म्हणजे त्याचे आजार दूर होतात असे. तर ते लोक म्हणजे अच्छा, तुम्ही येतात त्या ठिकाणी. संघरक्षित घरडे, माझे जवाई सुद्धा आहेत आपले सुमेध घरडे, आणि माझे मित्र आहेत काही सिद्धार्थ गुंडाने, गुणवंत कडू, गौतम रायबोले आणि हिरामन खिराडे, कांबळे, दिनकर शिंदे हे सुद्धा माझ्या सोबत आहेत ऐकायला. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या मित्रांसाठी ऐकवित आहोत तुम्ही सांगितलेले मराठी गीत. ऐका. हॅलो रसिक. हॅलो. हॅलो. हा, बोला. हॅलो रसिक, कार्यक्रम यवतमाळ आकाशवाणी. हो, बरोबर.
ताई मी आकाशवाणी श्रोता खूप जुना आणि बोलत आहे आपल्याशी. नाव सांगा आपलं. गंगाधरराव घुगे, रामराववाडी, जिल्हा वाशिम. गंगाधर घुगे. हा, रामराववाडी, जिल्हा वाशिम. काय करता तिथे तुम्ही? आपण मंगलाताई आहे का? हो. जुन्या उद्घोषक यवतमाळ केंद्रावरला तुम्ही सुरुवातीपासूनच्या. बरं. हा, अगदी बरोबर. आणि मी पण त्याही अगोदर म्हणजे 1984 पासून रेडिओ ऐकतो. अच्छा, वा वा. आणि 90-91 पासून आपलं FM चालू झालं. हो, बरोबर आहे. ते खूप जुना श्रोता असल्यामुळे मला रेडिओची आवड आहे आणि आकाशवाणीचे कार्यक्रम सुद्धा खूप आवडतात. जैनवर गाव आहे आमचं. बरोबर आहे. घुगेजी, तुम्हाला काय करता तुम्ही, व्यवसाय वगैरे? व्यवसाय ताई शेती आहे आणि मी वारकरी संप्रदायामध्ये असल्यामुळं सेवादारी गजानन महाराज संस्थान शेगाव इथे सेवादारी आहे. अच्छा, वा 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 वा. म्हणजे महाराजांच्या मंदिरात तुम्ही आपली सेवा देता नाही का? हो, महिन्याला जावं लागते, महिन्याला सेवा आहे माझी तिथं. ते त्याच्यामुळं मी सेवादारी मध्ये कार्यरत आहे शेगावला. आज कोणतं गाणं ऐकायचंय तुम्हाला? आज मला गीत ऐकायचं आहे ताई, अभंग आहे तो. हो. तूच गजानन तुझ साई. दुसरं तर मग गजानन महाराजची आरती द्यायची आपल्याला उषा मंगेशकरच्या आवाजातील. बरं बरं बरं, ठीक आहे. तुमच्या सोबत कोणाला ऐकायचंय? तुमच्या सोबत आणखी कोणाला ऐकायचंय? खूप मंडळी आहे, पण आता ते जेवढ्याची नावं आकाशवाणीवर सांगणं म्हणजे थोडस गावगाव, त्याच्यामुळं मी सर्वांच्या म्हणजे आकाशवाणीची उद्घोषक मंडळी, समजा आपल्या यवतमाळ आकाशवाणीची आणि मित्रमंडळी. हो, तर तुमच्याकडे आता पाठवित हो गंगाधरजी, तुम्ही सांगितलेले हे भक्तिगीत ऐका. हॅलो रसिक. हॅलो रसिक, बोला. वाई बाजार बोलतो, संजय हेंद्रे. हा हा, बोला. वाई बाजार म्हणजे कुठे आहे तुमचं गाव? माहूर तालुका. अच्छा, काय करता तिथे? मी 2-3 धंदे करतो. टेलर काम, किराणा दुकान, बरं, पिठाची चक्की. हो. एवढे सारे व्यवसाय कोण सांभाळतं मग? मीच सांभाळतो. दुकानात पत्नीला बसवतो, मग चक्कीकडे जातो. ओके, बरं बरं. टेलरिंग करता टेलरिंग आणि किराणा एकच जागी आहे ना. अच्छा अच्छा. मग आता मला हे सांगा, तुमचं गाव किती मोठं आहे? गाव किती मोठं आहे म्हटलं? गाव बरंच मोठं आहे, 15,000 लोकवस्ती आहे. 15,000? हा. कोणत्या रोडवर आहे? हे माहूर किनवट. जंगलातला एरिया आहे? हा, माहूर जवळ आहे. माहूर माहित असेल ना? माहूर तर माहित आहे, पण तुमच्या गावाकडे बिटरगाव ढानकीचं जंगल आहे का तिकडे? नाही, ढानकी बाजूला आहे इकडं. हा हा. हे माहूर आणि किनवट रोडवर आहे. बरं. माहूर पासून 16 किलोमीटर. अच्छा. हा. संजयजी, मला ते याच्यामधलं प्रेम ग्रंथ मधलं दिल देने की रुताई. हा, दिल देने की रुताई. बरं. तुमच्या सोबत कोणाला ऐकायचंय? आणखी कोणाला ऐकायचंय? माझी सून आहे रुपाली हेंद्रे. बरं. माझा मुलगा आहे आकाश हेंद्रे. हा. संदेश हेंद्रे. बरं बरं. रागिनी हेंद्रे. अच्छा. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी आता पाठवित आहो माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रित केलेलं हे गीत. बरं, ठीक. हॅलो रसिक. हॅलो हॅलो हॅलो. बोला. हॅलो. बोला हॅलो, दादा, रसिक बोला. कार्यक्रम आहे कोण बोलताय? मी अनिल सपकाळ बोलतोय मारडीवरून. अनूप? अनिल सपकाळ. अनिल सपकाळ. हो. गाव कुठे तुमचं? गाव मारडी. वणी तालुका? तालुका तिवसा येते. बरं बरं. अमरावती जिल्हा? हा, अमरावती जिल्हा. तुम्ही काय करता तिथे? कधी नाही, किराणा दुकान आहे माझं. अच्छा. मारडी गाव आहे तुमचं नाही का? हा, मारडी गाव आहे. काही सांगा ना तुमच्या गावाचं वैशिष्ट्य. आमच्या गावात वैशिष्ट्य म्हणजे काय, आमच्या इथं गोरखनाथ महाराजांचं देवस्थान आहे. गोरखनाथ महाराजांचं? हा, गोरखनाथ महाराजचं देवस्थान आहे. इथून अमरावती 20 किलोमीटर, तिथं अंबादेवीच आहे. बरोबर. हा. आणि पूर्व दिशेने आपला कौंडण्यपूर आहे, रुक्मिणीचं माहेर. कौंडण्यपूर जवळ आहे तुमचं गाव? हा, 20 किलोमीटर आमच्या गावावरून. बरं बरं बरं. जात असता की नाही मग? इकडे उत्तरेकडे जातात, इकडे तुकोजी महाराजचं राष्ट्रसंत तुकोजी महाराज आसन आहे. बरोबर. मोजरी. हा हा.
इकडे विठोबाचं आहे ना, आणि इकडे देवस्थान आहे, भरपूर प्रमाणात आहे देवस्थान. म्हणजे भक्तिमय वातावरण आहे नाही का आजूबाजूला? हा 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 हा. बरं, तुम्ही जात असता की नाही या देवस्थानांना? हा? देवस्थानाला जात असता की नाही म्हटलं? हा, आमच्याकडून जवळ आहे ना, देवस्थान जात असतो ना. बरं, सपकाळजी हा, गाणं कोणतं ऐकायचंय? त्याला ऐकत आहे गण गण गणाचं मोठी, हे भजन आहे प्रिय सद्गुरूचे. बरोबर, गजानन महाराजांचं भजन ऐकायचंय. हो, भक्तगीत आहे गजानन महाराजचं. बरं, तुमच्यासोबत कोणाला ऐकायचंय? अधिक काय जे माझी मुलगी आहे, पण ते पुसरला असते माझी मुलगी. हो, ते उमेशराव बावणे आहे, हा, यशस्वी बावणे. बरं, त्यानंतर पुण्याला मोठी मुलगी असते निशा बावणे, हो प्रवीणराव बावणे, हो. प्रणिती कुमारी प्रणिती बावणे, अविरा बावणे. हे आमचं कुटुंब आहे. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी आता ऐकवीत आहो ही भक्तिरचना, ऐका तर. ठीक आहे ठीक आहे. हॅलो रसिक. हॅलो, हॅलो बोला हॅलो, बोला, कोण बोलताय? गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून, मांगीलालजी तुनगर. 4 ते 5 महिने झालेले आहे. 4 ते 5 महिने झालेले आहे. कॅलेंडरवर लिहून आहे. वा, कॅलेंडर याच वर्षीच आहे ना? 2025. हा, हे महत्वाचं आहे. कॅलेंडर हे कोणत्या महत्वाचं वर्षीच आहे है ना? बरोबर आहे. हा, काय सुरू आहे मांगीलालजी? ताब्याचे काम चालू आहे, आता वेंडरचे काम लिखापडी. आता सीझन आहे का? आता सीझन, आता कॉस्ट क्वालिटी, हो, उत्पन्न दाखले, बरं बरं, हा, आणखी कोणाची कास्ट काढून देणे. हो हो. हे तुमच्या वेंडर लोकांचं अक्षर असं का असतं? त्याचं कारण सांगतो. बिकॉज आ? त्याचं कारण असं आहे, बिकॉज असं आहे की आमच्याकडे गर्दी खूप असते. बरोबर, हो, आम्ही जितका फास्ट रायटिंग लिहू तेवढे आमचे कस्टमर लवकर लवकर होतात. अच्छा, असं आहे का? हा, हे सगळ्यात महत्वाचं, पण एकदम मग व्हेरी ते- इम्पॉर्टंट. ते वाचायसाठी आम्हाला म्हणजे एखादा एक्सपर्टच आणावं लागत असेल नाही का? माझ्यामध्ये वेल क्वालिफाईड आहे. मग काय आता बरं, आज कोणतं गाणं ऐकायचंय तुम्हाला? आज आपल्याला जुनं गाणं ऐकायचं. आपण म्हणलाय आदमी मुसाफिर आहे. वा, सुलक्षणा पंडित होत्या नाही का त्या चित्रपटात? हो, बरोबर. म्हणून जुनं गाणं शोधलं आज. हो हो. तुमच्यासोबत आणखी कोणाला खूप ऐकायचं? दिवसापासून इच्छा होती गाणं ऐका म्हणून. तुमच्यासोबत कोणाला ऐकायचंय आणखी? आपली सर्व फॅमिली आहे, वत्सलाबाई तुनगर, हो अमोल कुमार तुनगर, सुमित कुमार तुनगर, हो, पत्तीच्याबाई आमची बुलबुले पुण्याहून, बरोबर, हो. आमचे जवाई साहेब आहे आमचे दीपकराव बुलबुले, अच्छा अच्छा, आणि आमचे टोटल पूर्ण फॅमिली. बरं, हो आणि यावर तुम्हाला सांगते, हो. आमच्या साहेबात लग्न आहे, इंजिनियर साहेबात शेवट लग्न आहे. इंजिनियर साहेबांचं लग्न आहे. बरं, हा, यावर्षी बस तुम्हाला पूर्ण यायला टोटल यावं लागेल. हा, म्हणजे पूर्ण आकाशवाणी स्टाफ. ओ बरं बरं, निमंत्रण कारण की मी सांगायला, कारण की शेवटचं लग्न आहे सुमित कुमार तुनगरचं. ओके ओके. आणि त्याला मेसेज भेटले गव्हर्नमेंट सर्वंट, पंचायत समिती, वरिष्ठ लिपिक. अच्छा, हो का? बरं बरं, लग्न आहे दारव्याला. अच्छा, तर आम्ही नक्की येणार मांगीलालजी. दारव्याला दार. तुम्ही जे गाणं सांगितले ते आता तुमच्याकडे पाठवित आहो, ऐका तर. थँक्यू.